अरे थांबा थांबा, लाडक्या बहिणीनो थांबा. तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे ना? तर बघा आता महत्वाचे अपडेट. तर मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीनो, 1500 प्रमाणे. हे बघा, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. तुमच्या खात्यामध्ये हे 2 महिन्याचे 3,000 रुपये कोणत्या तारखेला जमा होणार आहे ती तारीख आलेली आहे. तारीख जाहीर झालेली आहे. काही ठिकाणी वाटप पण सुरुवात होत आहे. तुम्हाला जरी 1 रुपया पण अजून मिळाला नसेल ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, तारीख बघून घ्या, तारीख काय आहे तर. आणि हे बघा, पहिलेच महत्वाचे एक अपडेट आलेले आहे की लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी. इतक्या महिला ठरल्या पात्र, पण यांचा 1,500 रुपयाचा लाभ कायमचा बंद. बघा, एकीकडे बहिणींना लाभ दिला जात आहे, पैसे दिले जात आहेत, खात्यात रक्कम जमा होणे सुरू होत आहे, तारीख जाहीर करण्यात आली. आणि दुसरीकडे परंतु काही बहिणींचा 1,500 रुपयाचा लाभ कायमचा बंद करण्यात येत आहे. हो, कशामुळे, काय चूक केली होती त्या बहिणींनी ज्यामुळे त्यांचे 1,500 रुपये कायमचे बंद केले जात आहे, सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा. आणि महत्वाचं, 3,000 रुपये मार्च आणि एप्रिलचे कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, चला जाणून घेऊया. हे बघा, आता पहिले आपण समजून घेणार आहोत की 1,500 रुपयाचा लाभ कोणत्या बहिणींचा बंद होत आहे, कशामुळे बंद केला जात आहे. बघा ती माहिती पहिले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 54 लाख महिला अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे. बघा किती, 54 लाख. 54 लाख बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. 30 एप्रिल पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती. गुरुवारी ई-केवायसी करण्याची मुदत संपली असून आता पात्र महिलांची आकडेवारी समोर आलेली आहे. आता जी आकडेवारी समोर आलेली आहे ना, ती बघणं फार गरजेचं आहे. पहा ती आकडेवारी तुम्हाला मी इथे दाखवतो. हे बघा लाडक्या बहिणींनो, ही आकडेवारी फारच महत्वाची आहे. नीटपणे समजून घ्या काय माहिती आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी शेवटच्या दिवशी अल्प लाभार्थ्यांनी प्रतिसाद दर्शवला. मार्च एप्रिल महिन्यात केलेल्या ई-केवायसी नंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. तर 54 लाख लाभार्थी अपात्र ठरले आहेत. बघा, ही माहिती महत्वाची आहे. काय झालेलं आहे की ज्या पद्धतीने केवायसी करायला सांगितली होती, 30 एप्रिल पर्यंत दुरुस्तीचा पण ऑप्शन देण्यात आला होता, परंतु दुरुस्ती पण काही बहिणींनी केली नाही. त्यामुळे या संपूर्ण गोष्टी बघितल्यानंतर आणि ज्या बहिणी निकषात बसत नाही अशा संपूर्ण बहिणींचा आकडा समोर आलाय. 54 लाख लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत, म्हणजे हप्ता बंद 54 लाख बहिणींचा. काही सरकारी कर्मचारी होत्या, काही पुरुष वर्गाने लाभ घेतला होता, तर असं संपूर्ण मिळून 54 लाख आकडा समोर आलेला आहे. आणि 54 लाख जणांना अपात्र करण्यात आल्याचं माहिती ते समोर आलंय. बहिणींना अपात्र करण्यात आलंय, 54 लाख बहिणींना. आणि हे बघा, आता किती बहिणी पात्र आहेत, तर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे एवढ्या बहिणींना लाभ मिळणार आहे. आता हे नवे हप्ते मिळणार आहेत. आलं तुमच्या लक्षात? आता बघा पुढे काय माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, तर मार्च अखेर हा आकडा 68 लाख होता. मार्च अखेर पर्यंत हा आकडा 68 लाख होता. एका महिन्यात 14 लाख लाभार्थ्यांनी ई केवायसी दुरुस्ती करताना सरकारी कर्मचारी नाही असे स्पष्ट केले आहे. यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते. हे बघा, म्हणजे आता 54 लाख लाभार्थी अपात्र झालेले आहेत ना. पहिले मार्च अखेर 68 लाख बहिणी अपात्र होत्या, परंतु त्यांनी ई केवायसी दुरुस्ती केली. 14 लाख बहिणींनी ई केवायसी दुरुस्ती केली आणि त्या बहिणींचा आता लाभ सुरू झालेला आहे, 14 लाख बहिणींचा. आणि महत्वाचं, त्यांना आता रेग्युलर हप्ता मिळणार आहे. त्यांना आता टेन्शन घेण्याची जरूरत नाही, कारण त्यांनी दुरुस्ती 30 एप्रिलच्या पहिले केलेली आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की दुरुस्ती करा. जरी तुमचे मागील हप्ते थांबलेले असेल, डिसेंबर पासून हप्ते थांबलेले असेल, 2-2, 3-3 महिन्याचे हप्ते थांबलेले असतील, तर ई केवायसी करा असं मी तुम्हाला बोलत होतो. आता या 14 लाख बहिणी आहेत ना, यांचे जरी 5 महिन्याचे हप्ते थांबले असतील तर यांना 7,500 रुपये मिळतील. 5 महिन्याचे थांबलेले असतील तर. 4 महिन्याचे थांबलेले असतील तर 6,000 रुपये त्यांना मिळतील, या 14 लाख बहिणींना. कारण यांचे हप्ते थांबलेले होते, त्यामुळे यांनी ई केवायसी दुरुस्ती केली आणि त्यांचे हप्ते आता सुरू होणार आहे. जरी या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले असतील 5 महिन्याचे तर 7,500 रुपये मिळतील, आणि जरी 4 महिन्याचे थांबले असतील तर 6,000 रुपये मिळतील बहिणींनो. ही सर्वात महत्वाची माहिती. आणि 14 लाख बहिणींनी आता ई केवायसी दुरुस्ती केलेली आहे, त्यामुळे त्यांचे मागील जुने हप्ते पण त्यांना मिळतील आणि हे नवे हप्ते पण त्यांना
मिळणार आहेत. ओके, चला आता मी तुम्हाला सांगतो नवे हप्ते मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे जे काही 3,000 रुपये जमा होणार आहेत, कोणत्या तारखेला जमा होणार आहेत, कोणती तारीख समोर आली बघा तुमच्या समोर आहे. संपूर्ण वाटप संदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. बघा आता महत्वाची माहिती, फेब्रुवारी 2026 नंतर राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकही हप्ता आलेला नाही. 1 मे हा दिवस उजळला पण अद्याप लाडकीच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. तर मे महिना लागून गेला, 1 मेला हप्ता येईल असं बोलण्यात आलं, परंतु 1 मे पण निघून गेला, 1 मे तारीख पण निघून गेली. अद्याप लाडकी बहिणी योजनेचा हप्ता लाडकी बहिणींना मिळाला नाही. परंतु आता बघा महत्वाची अपडेट, लाडक्या बहिणींना मार्च एप्रिल असे 2 हप्ते एकत्र येतील असे काही रिपोर्ट्स मध्ये म्हटले जात आहे. मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत बघा माहिती हीच आहे, काय म्हटलेलं आहे, मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात एकत्र 3,000 रुपये येऊ शकतात असे काही जण सांगत आहेत. पण अद्याप यावर सरकारकडून कोणतेही स्पष्टीकरण अथवा माहिती देण्यात आलेली नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. म्हणजे 1 मे ते 10 मे या दरम्यान कोणत्याही दिवशी सांगता येत नाही, हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि महत्वाचं, खरंच 3,000 रुपये मिळणार का 2 महिन्याचे, यावरती प्रश्नचिन्ह आहे. कारण जरी 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन आला GR मध्ये, अधिकृत माहितीमध्ये, तर 3,000 रुपये मिळतील. आणि फक्त 21व्या हप्त्याचा जरी मार्च महिन्याचा एका महिन्याचा जरी निधी मंजूर होऊन आला तर मग 1,500 रुपये मिळतील लाडक्या बहिणींना. ठीक आहे, 1,500 मिळत की 3,000 रुपये मिळत, जे मिळत ते, ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांना तर जास्त रक्कम मिळणारच आहे. परंतु जे नवे हप्ते 3,000 येऊ की 1,500 जे येते, परंतु ते लवकरात लवकर यायला पाहिजे आता. आणि अपडेट असे आलेले आहे की 1 मे ते 10 मे या दरम्यान हप्ता कोणत्या क्षणात जमा होईल सांगता येत नाही. आता पुढील काही तासामध्ये पण हप्ता जमा होऊ शकतो, नाहीतर सांगता येत नाही पुढील 1-2 दिवसामध्ये पण हप्ता जमा होऊ शकतो. तुम्ही फक्त मोबाईलचे मेसेजकडे लक्ष ठेवा. अचानकपणे तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल लाडक्या बहिणींनो. आणि हे बघा, या 14 लाख बहिणींनी जे ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे ना, तर यांना थोडी जास्त रक्कम मिळू शकते, कारण त्यांचे मागील हप्ते थांबलेले होते. त्यामुळे असं तुम्ही समजायचं नाही की या बहिणींना जास्त आले आणि मला कमी आले, असं नाही ते. कारण या बहिणींचे 14 लाख बहिणींनी आता ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे. त्यांचा आता नवा हप्ता, आता त्यांना हप्ता सुरू झाला आता, कारण त्यांचे हप्ते थांबलेले होते काही महिन्यांपासून, ते हप्ते पण त्यांना मिळू शकतात. त्यामुळे त्यांना जास्त रक्कम मिळू शकते. चला ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट असेल तर लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.